Wow.
धनुष्यावर बाण लावून बसलेला असताना त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या माईबापाला घेऊन काशयात्रेला चाललं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. आई बापानं सांगितलं, बाळा अरे फार तहान लागली, जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये. म्हणून श्रावण बाळाने आपल्या आंधळ्या माईबापाची कावड एका झाडाखाली ठेवली आणि तो आपल्या आई बापाला पाणी आणण्याकरता गेला. पाणी आणण्याकरता गेला, त्यानं लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. खास करून महिलांकरता सांगते, शास्त्र असं सांगतं, कुठल्याही पाहुण्या माणसाला पाणी देताना आपल्या बोटाचं जे काही नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा नये. कारण का, आपल्या नखात जेवढी घाण असते, जेवढं विष असतं तेवढं कशातच नाही. बोलू नका. म्हणजे तहानलेल्या माणसाला पाणी जर पाजलं तर पाण्यासारखं पुण्य नाही, पण त्याला आपलं बोट बुडून जर पाणी दिलं, समोरच्या माणसाला विष पाजल्याचं पाप लागतं. म्हणून पाणी देताना जरा सावध. म्हणून पूर्वीच्या काळी साधूच्या कमंडलूला कडी असायची. त्याने लांबूनच आपला कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. दशरथाला वाटलं नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. दशरथाने पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता गेला. दशरथ राजानं बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. सदराला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. आई गे अर्थ गोडोनी हाक, तो पडला जाऊन झोक. सर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार न होता माणसाची शिकार झाली. पळत गेला, त्याला उचललं, त्याला सांगितलं तू कोण आहेस? त्यानं सांगितलं मी श्रावण बाळ आहे. तू? मी दशरथ राजा आहे. त्यानं सांगितलं दशरथा माझे मायबाप आंधळे आहेत, त्यांना घेऊन मी काशयात्रेला चाललो होतो. तुम्हाला बाण मारलास, माझे प्राण घेतलेस, आता मी मरणार आहे, पण मरते समय माझी एकच इच्छा पूर्ण कर, माझ्या तहानलेल्या आंधळ्या मायबापाला पाणी नेऊन दे. एवढंच वाक्य बोलला आणि श्रावण बाळाने आई बाबा करत करत तिथल्या तिथे आपला प्राण सोडला. आता श्रावण बाळाचा प्राण गेल्यानंतर दशरथ राजाने तो पाण्याचा कमंडलू भरला. श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्यांनी हलके संदास घेतला. समोरून कुणीतरी येते. सांगितलं बाळा अरे 2-3 तासापासून आम्ही तुझी वाट बघतोय रे. आमचे प्राण तहानेने व्याकुळ झाले. तुला आमचा राग आला का? आमच्यावर रागव, काहीतरी बोल, पण आमच्या समोर असा गप्प उभा राहू नको. आणि त्यावेळेला श्रावण बाळ म्हणतो आई बाबा, दशरथ राजा म्हणतो आई बाबा मी श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. आमचा बाळ कुठं गेला? त्याने सांगितलं चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. आता एखाद्या मायबापाचा एकुलता एक मुलगा जर गेला तर त्या मायबापाची काय अवस्था होत असेल हो. तसं त्याच्या आई बापाने खांबरडा फोडला. सांगितलं दशरथा अरे आमचा एकुलता एक मुलगा, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो. आता आमचा मुलगाच गेला, आमचा जगून फायदा तरी काय? आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा मरता मरता तुला एक सांगू, जसं आम्ही पुत्र वियोगाने मरणार आहोत तसं तू सुद्धा एक दिवस पुत्र वियोगानेच मरशील, असा शाप दिला. आणि दशरथ राजाच्या समोर श्रावण बाळाच्या आई बापाने आपला प्राण सोडला. श्रावण बाळाच्या आई बापाचा प्राण गेल्यानंतर तो शाप दशरथ राजाला लागला. आणि मग सगळ्या जगाला माहितीये
ज्या वेळेला दशरथ राजाचा मृत्यू होत होता, दशरथ राजा पाणी पाणी करत होता, त्यावेळेला राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला निघून गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते. बाप पाणी पाणी करत होता. एका सुमंत प्रधानानं पाणी पाजलं, पण आपल्या बापाला शेवटचं पाणी पाजायला 4 मुलांपैकी एकही मुलगा राहिला नाही. 4 पुत्र दशरथा, पण मृत्यू समयी एकही नव्हता. याला कारण का? श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप. म्हणून जीवन जगत असताना आयुष्यामध्ये पैसा थोडासा कमी कमवा, पण कोणाचे शिव्या शाप लागतील असं जीवन मात्र माणसाने जीवनामध्ये कधी जगायचं नाही. काही काही लोक याची जमीन घे, त्याचा पैसा घे, त्याच्यामध्ये घोटाळा कर आणि पटकन म्हणतात कावळ्याच्या शापाने कुठे गाई गुरं मरतात का? मरतात, पण तुम्हाला कळत नाही. देवाचा बाप होता दशरथ राजा, पण त्याला सुद्धा श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप चुकला नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. ज्याप्रमाणे आपण कर्म केले त्याप्रमाणे आपल्याला ते कर्म भोगावं लागणार. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात कर्म अजूनपर्यंत देवाला सुद्धा चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी पर्यसी गहाराचा, पर्यसी गहाराचा, वियोग घडला सीता देवी पर्यसी गहाराचा, पर्यसी गहाराचा, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, देवाची बायको होती ती. म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला स्वतःचं कर्म चुकवता आलं नाही, स्वतःच्या बापाचं कर्म चुकवता आलं नाही, स्वतःच्या बायकोचं कर्म चुकवता आलं नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपलं कर्म हे आपल्याला भोगावं लागणार. केले कर्म झाले, त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. ज्याप्रमाणे आपण कर्म केले त्याप्रमाणे आपलं कर्म हे आपल्याला भोगावं लागणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात उपजला प्राणी नर आहे संसारी, का राहत नाही तर बैसला शेजारी काळ उषा. तुकोबाराय म्हणतात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या उशाजवळ काळ बसलेला आहे. म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर तुम्हाला मला परमेश्वराचं चिंतन करून आपला उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणजे काही काही माणसं काही काही बायका दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. आपल्या शेजारणीला कधीच पंढरपूरला जायचं माहिती नाही आणि एक दिवस ती त्या शेजारणीला म्हणते बाई इतक्या वर्ष नाही आली कधी पंढरपूरला, या वर्षी तरी चल. ती सांगते मी तुझ्या बरोबर आले असते, पण माझी नातवंड थोडी लहान आहे, पुढच्या वर्षी 100% येईल. पण तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत जगाल याची गॅरंटी आहे का? पण आता जिवंत आहात ना, आत्ताच जाऊन या. का? कारण पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात मग या देहाने आपण जन्माला आलो. इथे जन्माला आल्यानंतर आपण आपल्या हृदयामध्ये संसार प्रपंच साठवायचा नाही, तर हृदयामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याला जागा द्यायची. काही काही लोकांच्या हृदयामध्ये मरेपर्यंत संसार साठलेला असतो. बघा आमच्या संतांचं असं म्हणणं आहे, एकदा का माणसाचं अर्ध्याला जास्त वय झालं म्हणजे एकदा का 50च्या पुढे वय गेलं, 50च्या नंतर कुठलं वय सुरू होतं? एका गणित येतं ना, 50च्या नंतर एका एकट्याने कुठे जायचंय? वनात. मग इथं का बसले? संतांचं असं म्हणणं आहे एकदा का आपलं 50च्या पुढे वय गेलं की अजिबात घरामध्ये लुडबुड करायची नाही.
काही माणसं काही बायका काय करतात, सासूबाई 70 75 वर्षाचं वय होतं पण कपाटाच्या चाव्या सोडायला तयार होत नाही आणि आपली मुलं आणि सुना हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही, मग घरामध्ये भांडणं होतं. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात अजिबात घरामध्ये भांडणं करीत बसायचे नाही. एकदा का तुमचं अर्ध्याला जास्त वय झालं का मग काय करायचं, सगळ्या काही संसार प्रपंच सुनबाईच्या मुलाच्या हातामध्ये द्यायचा आणि सुनबाईला मुलाला सांगायचं इतका वर्ष संसार प्रपंच केला, आता इथून पुढे तुमचा संसार तुमचा प्रपंच तुमचा तुम्ही सांभाळा आणि तुम्ही आपलं निघायचं कुठे, ज्ञानोबा तुकाराम. तुम्ही सांगाल बरं पंढरपूरची वारी महिनाभरच आहे, मग तिकडून आल्यानंतर आम्ही काय करायचं, मग तुम्ही सांगाल तिकडून आल्यानंतर नातवंड सांभाळायची का, हे तुमचं तुम्ही ठरवा. पण माझ्या संतांचं असं म्हणणं आहे एकदा का माणसाचा अर्ध्याला जास्त वय झालं घरामध्ये भांडणं करीत बसायचे नाही, घरामध्ये एका जागी बसायचं आणि एका जागी बसून काय करायचं, खायचं बैसोनी करा एक खायचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. घरामध्ये एका जागी बसायचं, एका जागी बसून हरिपाठ करा, भजन म्हणा, काकडा म्हणा, काहीतरी म्हणा, पण देवाचं चिंतन करा. हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देऊ नका. मरेपर्यंत जर तुमच्या हृदयामध्ये संसार प्रपंच जर असेल तर त्याच्यामुळे काय होतं जरा माझ्याकडे लक्ष द्या. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली, कळतं ना. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय, सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय. एका माणसानं सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला 2 पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नकोय, बोलू नका. मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवलं, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असेच करायचे. मुलं म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल, असं करता करता घराच्या 2-3 भिंती पाडल्या पण काही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. आता बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही आणि माझ्या मुलांनी मी बांधलेल्या घराला जेसीबी लावलाय, नक्की यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेतानं असे असे करायचे आणि असे असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा तोंड जोडून एवढं जीवाच्या आकांताने सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला भेटला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते, तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटलं. त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता त्या घरातल्या लोकांनी अक्षरशः ती 50,000ची संजीवनी वनस्पती सुद्धा आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणात चमत्कार घडला, बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा अहो तुमच्या करता तुमच्या सांगण्यावरून घराचं पटांगण केलं, आता 50,000ची संजीवनी वनस्पती सुद्धा आणली. बाबा आपल्याकडे फक्त 1 मिनिटाची वेळ आहे, 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले मुलांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली, मी तुम्हाला सकाळपासून एकच सांगतोय आपली ती पीठ जाळायची चाळण आहे ना ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडली, 50,000 गेले, वरून एवढं मोठं घरही पाडलं. याला कारण का आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. तुकोबर आहे म्हणतात त्या संसाराला त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा
हा संसार कसा आहे. भजनाथ बाबा म्हणतात संत संग धरा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला से काळ दात खातो करा करा. काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पाठीशी लागले म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर उठा उठा जागा पाठी भैया आले मोठे आणि पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. पंढरीच्या पांडुरंग परमात्मेशिवाय आपल्याला वाचवणारा कुणीच नाही. आणि म्हणून बघा मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी महत्वाच्या असाव्या लागतात. कधी कधी एखाद्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून मनुष्य वाचतो. 10 माणसं असतात, 9 जातात आणि 1 जण वाचतो. भेटायला जाणारे प्रत्येक जण त्याला म्हणतो तुझ्या करता काळ आला होता पण तुझी वेळ मात्र आली नव्हती. कारण का मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी एकत्र याव्या लागतात तेव्हा माणसाचा मृत्यू होतो. आता माणसाचं मरणाकरता स्थळ वेळ काळ किती महत्वाचे आहे का एक सुंदर उदाहरण सांगते. एक दिवस एका गावामध्ये एका बाबाच्या मुलाचं लग्न झालं. लग्न होऊन जवळजवळ 10-15 वर्ष झाले पण घरामध्ये काही नातू होत नव्हता. अनेक प्रकारचे डॉक्टर बघितले, लाखो रुपये खर्च केले. शेवटी बाबाने एका देवाला नवस केला. नवसाला तो देव पावला आणि त्यांच्या घरामध्ये सुंदर बाळ जन्माला आलं. 5वीचा दिवस उजाडला. असं म्हणतात 5वीच्या रात्री 7वी येते आणि बाळाचं नशीब सगळं कपाळावर लिहून जाते. आता रात्रीच्या वेळेला 5वीच्या रात्री तुमच्याकडे मांडतात ना पाटा वगैरे, पाटा मांडतात. कारण का रात्री 12 वाजता 7वी येणार असते. वही ठेवतात, पेन ठेवतात आणि ती 7वी त्या बाळाचं नशीब रात्रीच्या वेळेला त्याच्या कपाळावर लिहून जाते. बाबाने सांगितलं हे कशा करता. त्या बायकांनी सांगितलं बाबा आज रात्री 12 वाजता 7वी येणार आहे, बाळाचं नशीब त्याच्या कपाळावर लिहून जाणार आहे. बाबांनी सांगितलं नातू जो काही झालाय तो आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाच्या नवसानं, देवाच्या नवसानं. आता 7वी कशी येते आणि माझ्या नातवाचं नशीब कपाळावर कसं लिहिते हेच मी बघतो. म्हणून 7वीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही आणि नातवाचं नशीब त्याच्या कपाळावर लिहू द्यायचं नाही. याच्या करता बाबा रात्री 12ला 7वी येणार ना 11:30 वाजल्यापासूनच दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये काठी घेऊन बसले. कशाला? 7वीला मारायला. तिला घरामध्ये येऊ द्यायचं नाही. 11:15 वाजले. 12ला 2 मिनिटं कमी होते. 7वी यायची वेळ झाली आणि तेवढ्यात बाबाला झोप लागली. 7वी आतमध्ये गेली. त्या बाळाच्या कपाळावर काहीतरी लिहिलं. पुन्हा बाहेर चालली. बाबाला जाग आली. बाबाने सांगितलं का ग 7वी आतमध्ये कधी गेलीस आणि माझ्या नातवाच्या कपाळावर काय लिहिलंय. 7वीने सांगितलं बाबा तुझ्या नातवाच्या कपाळावर एकच दिले, जेव्हा तुझा नातू लग्नाचा होईल त्याचं लग्न जमेल. लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांची झुंज होईल आणि त्या बैलांच्या झुंजीमध्ये तुझ्या नातवाचं मरण आहे. बाबांना सांगितलं हे कसं शक्य आहे. बघू म्हटले कसं होतंय ते. मुलाचं लग्नाचं वय झालं, मुलाचं लग्न जमलं, लग्नाचा दिवस उजाडला, नवरदेवाची मिरवणूक काढली, मंडपामध्ये आली. 11:15 वाजले होते. बाबाला 7वीचं वाक्य आठवलं. बाबा तुझ्या नातवाचं मरण लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांच्या झुंजीमध्ये आहे. बाबांनी सांगितलं थांबा, लग्न लावायचंय, लग्न असं लावा, नवरा नवरी घरात ठेवा, सगळा समाज मंडपात ठेवा, तरच लग्न लावा, अन्यथा माझ्या नातवाचं लग्न सुद्धा लावू नका. बाबाच्या सांगण्यावरून नवरा नवरी घरात नेली. कारण बाबाला वाटलं बैल जरी आले मंडपात येतील, झुंज खेळतील, निघून जातील, घरामध्ये जाणार नाही. पण पुढे ऐका 7वीचा ताप किती सत्य असतो. बाबाच्या सांगण्यानुसार नवरा नवरी घरात नेली, सगळा समाज मंडपामध्ये ठेवला. ब्राह्मणाने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमढं. अशा प्रकारे ब्राह्मण मंगलाष्टक म्हणत होता. बरोबर दुपारचे 12 वाजले आणि शेतकरी असल्यामुळे बैलपोळ्याचा सण झाला होता. त्या घरातल्या लोकांनी आपण पूजेला जे
जे बैल बांधतो ना मातीचे, ते पोळा झाला होता म्हणून ते पोळ्याचे जे काही बैल आहेत ते वरती घड्यामध्ये आड्याला टांगून ठेवले होते. बरोबर त्या बैलांखाली नवरदेव उभा होता. बरोबर 12 वाजता संपूर्ण बैलांचा जुडगा त्या नवरदेवाच्या डोक्यामध्ये पडला, त्याला मार लागला आणि त्याच ठिकाणी त्या नवरदेवाचा मृत्यू झाला. दृष्टांत संपला. मग मंडपामध्ये आरडाओरडा झाला. नवरदेव गेला, नवरदेव गेला. कशामुळे गेला? नवरदेवाच्या डोक्यात काय पडले? बैल पडले. मग सतीने त्याचं मरण केवळ बैलांमुळे सांगितलं होतं. बैल खरी असो खोटी असो, बैलांमुळे मरण आलं. वेळ होती दुपारी 12ची. स्थळ होता लग्नाचा मंडप. एकदा का स्थळ काळ वेळ निश्चित झाली. माणसाचा मृत्यू हा होत असतो, पण देवाचं चिंतन करण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही. 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 दोन्ही पक्ष पाही धरती. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही काळी आपण देवाचं चिंतन करू शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्हाला घाई करायची, करावी तातडी परमार्थाची. घाई करायची, परमार्थ करण्याची करा. आणि संसार करण्याची अजिबात नको. तुका म्हणी वेगी जाळी सुटोनिया अंधरोनी हृदया माझी हरी. संसारातून अतिशय वेगानं सुटा. वेगानं सुटून काय करा? हृदयामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याला स्थान द्यायचंय. जे लोक संसाराची घाई करतात त्यांच्याकरता रस्त्यावर पाठी असते. हळू जा, सावकाश जा. पुढे अपघाती वळण आहे, पुढे गतिरोधक आहे. आणि जे लोक पाट्या वाचूनही ऐकत नाही ना, त्यांच्याकरता शेवटची पाठी असते. अति घाई संकटात नाही. घाई केली का जीवनामध्ये संकट उडवणारच. बघा, एका गावचा पाटील 9ची मीटिंग, 9:15ला जाग आली. गायगाने आंघोळी केली, कपडे घातले, गडबडीमध्ये पाटील मीटिंगला गेला. आता जात असताना रस्त्यावरचे सगळे लोक पाटलाकडे बघून हसायला लागले. पाटील मीटिंग मध्ये गेला, बसलेले सगळे लोक हसू लागले. पण पाटलामध्ये काय मिस्टेक झाली सांगायची हिंमत नव्हती, कारण गावचा पाटील फार कडक होता. मीटिंग संपली, पाटील घरी आला आणि बायकोला म्हटला, का ग एरवी लोक माझ्याकडे मान वर करून सुद्धा बघत नाही, आणि आज गावातले सगळेच लोक मला बघून हसत होते. हसण्यासारखं नेमकं झालंय तरी काय? बायकोने सांगितलं, हो लोक तुम्हाला बघून हसतील ना, रडतील का? काय सांग झाले म्हटली. तिने सुद्धा असं तोंडाला पदा लावून हसायला सुरुवात केली. तो म्हटलं, हसू नको, नीट सांग काय झाले ते. ती म्हटली, अहो 9ची मीटिंग, 9:15ला जाग आली, घाईघाईने आंघोळ केली, तुम्ही गडबडीमध्ये कपडे घालताना काय केले, खाली धोतर तुमचं बरोबर लावलंय, पण वरती फेटा म्हणून माझं लुगडं बांधले. का? अति घाई. म्हणून घाई करायची, करावी तातडी परमार्थाची. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, परमार्थ करण्याची घाई करा. असं का म्हणतोय? कारण जसा खाटी अगर कसाई गाई बैलांना सोडणार नाही, तद्वत यमही जीवाला सोडणार नाही. अभंगाचे 3रे चरण. फाटिकाची घरी
वेदनांचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा फलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा फलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही दुःख लपवून हासतो वरवरुनी बाप माझा वेदनांचा धनी आई म्हणजे घराची भिंत बाप आहे पाया घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा पत्नीला जरीची साडी नवे कपडे मुलांना घालून बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून तुटकी चप्पल केसाला नाही पणी बाप माझा वेदनांचा धनी बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी वेदनांचा धनी वेदनांचा धनी अशा प्रकारे सगळ्या जगाला विसरा मायबापाला विसरू नका आणि एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जी
केला. कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा ते मेरा हरा वरदा शिव